परभणीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। येथे एका युगुलानं आपल्या नवजात बाळाला धावत्या बसमधून फेकून दिल्याचं समोर आलंय। पुण्याहून परभणी दरम्यान ही भीषण घटना उघडकीस आली आहे। महिलेनं हा प्रकार पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला। तिने तातडीने हा प्रकार उघडकीस केलाय। 19 वर्षीय मुलगी आणि 21 वर्षीय मुलानं नवजात अर्भकाला धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। पुण्याहून परभणीकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मधून हे दोघे जण प्रवास करत होते। त्या दरम्यान त्यांनी हा प्रकार पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात आल्यावर केला। संबंधित तरुण आणि तरुणी आंतरजातीय प्रेम संबंधातून एकत्र राहत होते। त्यातून या बाळाचा जन्म झाल्याचं समोर आलं। घटनेची माहिती ट्रॅव्हल्स मधील एका महिलेने पोलिसांना फोनद्वारे दिली होती। त्यानंतर पोलिसांनी देखील त्वरित पाऊल उचलत ट्रॅव्हल्स गाडीचा पाठलाग करून परभणी येथून या दोघांना ताब्यात घेतले। संबंधित युवतीला पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई पोलीस करतायत।